आज हरतालिकेची पूजा आहे, तर मी सगळ्यात आधी आहे ना मुलांना छान आवरलं आणि स्वरूपला स्कूलला जायचं होतं आणि आज मी ब्रेकफास्टसाठी आहे ना खिचडी बनवली होती, कारण का ती घरात सगळ्यांना आवडते आणि स्वरूपला देखील आवडते. माझा उपवास होता त्यामुळे मग सगळ्यांनाच खिचडी केली. मुलांनी छान खाल्ली आणि स्वरूपला टिफिनला पण मी खिचडी दिली, कारण का त्याला ना 8-15 दिवसातून एकदा तरी मम्मा खिचडी दे म्हणून बोलतोच. तर इथे बघा मी त्याचा स्कूलचा आहे ना ड्रेस घालते, त्याला आवरून देते, पण ते आवरत असताना त्याची एवढा उड्या मारत बसतो ना, आणि त्याचबरोबर मला साईड बाय श्रीशाचं पण आवरायचं असतं, कारण का श्रीशाला देखील मला ना गेटजवळ घेऊन जायचं असतं. दादा येईपर्यंत तिला देखील दादाबरोबर छान खेळायचं असतं, त्यामुळे मी दोघांना आवरलं. आता स्वरूपला पावडर लावायची, तर बघा कसं आहे ना झोपून जातो की मम्मा तुम्हाला पावडर लावू नकोस म्हणून. तर मी त्याला उचलून घेतलं आणि पटकन रेडी केलं आणि स्कूलची व्हॅन खाली आलीच होती, तर आम्ही पटकन खाली गेलो. तर इथे बघा दादा पुढे जायच्या आधी श्रीशा कशी पुढे पळते, तर त्या व्हॅनच्या मावशी होत्या, त्या म्हणत होत्या हिलाच तुम्ही स्कूलमध्ये सोडा, दादाच्या आधी हीच पळते. आता स्वरूपला व्हॅनमध्ये सोडल्यानंतर आहे ना गेटच्या समोरच तिथे एक मावशी होत्या, हरतालिकेच्या पूजेचं जे सामान होतं ते सगळं ते घेऊन बसलेल्या, आणि मला काही फ्रूट वगैरे घ्यायचे होते, तर ते देखील मी पुढे घेऊन आली, सगळं सामान घेऊन आली. ज्या ठिकाणी मी पूजा करणार ती जागा मी स्वच्छ क्लीन करून घेतली, घर पुसून घेतलेलं मी ऑलरेडी. त्यानंतर पाठ ठेवला. खरं तर मला रांगोळी काढायची होती, पण श्रीशा रांगोळी ठेवणार नाही, त्यामुळे मी फुलांचं असं छान डेकोरेशन केलं. वाळू आणली, वाळू स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची पिंड काढली आणि जे पूजेचं सामान आहे ते सगळं जवळ ठेवलं. पण श्रीशाला मी झोपवलं होतं, पण ती लगेच उठली, त्यामुळे ती रडत होती. तिला मी थोडं बिझी ठेवण्यासाठी बनाना दिला आणि मी पूजा करायला घेतली. तर इथे मम्मा जसं पूजा करते ना तसं श्रीशाला सगळं करायचं आहे. आता बघा मी जशी पूजा केली ना तशी तिला करायची आहे. ह्या पूजेची एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. तर हरतालिकेचं व्रत केलं होतं देवी पार्वतीने भगवान शंकर पती मिळावा म्हणून. तर त्यांच्या ही घोर तपस्या पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पत्नी या रूपामध्ये स्वीकार केला. तेव्हापासून जगभरातल्या सर्व सौभाग्यवती तसेच कुमारिका देखील या पूजा करू शकतात, कारण का त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून. तर हे बघा मस्तपैकी छान पूजा झालेली आहे. तर मला जमेल तशी मी पूजा केलेली आहे आणि पण मनोभावाने केलेले आहे. जरी पूजेमध्ये थोडंफार कमी पडलं असेल, जर हे व्रत आपण मनोभावाने केलं तर नक्की आपल्याला प्राप्त होतं. तर चला बघा माझ्याप्रमाणे श्रीशा देखील करते. आता पूजा झाल्यानंतर श्रीशाने इडलीचा कुकर घेतला होता आणि त्यातली सगळी भांडी घरभर केलेली होते. आणि हे बघा आहोंचं ऑफिस इथे आहे. आज त्यांचा व्हिडिओ कॉल होता म्हणून बघा वरती शर्ट फॉर्मल आणि हे बघा खाली हाफ पॅन्ट, तर असा हा त्यांचा युनिफॉर्म होता. तर पूजा झाल्यानंतर ते आले आणि तेवढ्यामध्ये स्वरूपच्या स्कूलचा टायमिंग झाला होता, तर आज ते त्याला घ्यायला गेले होती. माझा उपवास होता म्हणून त्यांनी उपवासाचे पदार्थ देखील आणले होते आणि त्याच्यावरूनच ह्या दोघांची भांडणं चालू होते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना नमस्कार.